पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष दिवसेंदिवस अधिक हिंसक आणि तीव्र होत चाललाय। या युद्धाच्या ठिणग्या आता थेट भारतापर्यंत पोहोचल्या असून आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवर भारतीय नागरिकांच्या रक्ताचे पाठ वाहण्याची भीती निर्माण झाली आहे। ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ उभ्या असलेल्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या भीषण हवाई हल्ल्यामुळे भारतात प्रचंड खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात जहाजावरील 24 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 3 भारतीय नागरिक समुद्रात बेपत्ता झाले असून उर्वरित 21 जणांना मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय। या घटनेमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणांसमोर आणि सुरक्षेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय। 4 भारतीय असलेल्या जहाजांवर हल्ला नेमका का झाला? या कारवाईमागे अमेरिकेचा खरा हेतू काय होता? भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आणि या संपूर्ण प्रकरणावर भारत सरकारची पुढची भूमिका काय असणार पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना काल आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गावर घडली आहे। सेटेबेलो नावाचं एक कमर्शियल जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळ होतं। या जहाजावर 28 कर्मचारी तैनात होते, ज्यामध्ये बहुसंख्य म्हणजे 24 कर्मचारी हे भारतीय नागरिक होते अशी माहिती आहे। अचानक या जहाजाला लक्ष्य करून एक भीषण हवाई हल्ला करण्यात आला। हा हल्ला इतका तीव्र होता की क्षणात जहाजाने पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा आकाशात उठू लागल्या। जहाजावर झालेल्या स्फोटामुळे समुद्रात एकच गोंधळ आणि घबराट निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच आंतरराष्ट्रीय बचाव पथकानं तातडीनं धाव घेतली। युद्ध पातळीवर राबवलेल्या शोध मोहिमेमुळे 21 भारतीयांसह इतर कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आलं। मात्र दुर्दैवाने 3 भारतीय कर्मचारी या भीषण आगीत आणि गोंधळात समुद्रात बेपत्ता झाले। त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। आपल्या नागरिकांवर झालेल्या या हल्ल्यानंतर भारत सरकारनं अत्यंत आक्रमक आणि कठोर पावलं उचलली आहेत। नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयानं या घटनेची गंभीर दखल घेत भारतातील अमेरिकेचे चार्ज डी अफेअर्स प्रभारी राजदूत जेसन मिक्स यांना तातडीनं समन्स बजावून परराष्ट्र कार्यालयात बोलावून घेतलंय। भारताने या हल्ल्याबाबत अत्यंत कठोर शब्दात आपला निषेध नोंदवलाय। परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय समुद्रात भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला बसलेल्या या धक्क्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेकडून अधिकृत स्पष्टीकरण मागितलंय। दुसरीकडे ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय नौदलाच्या संपर्कात असून परिस्थितीवर 24 तास बारकाईने लक्ष ठेवणे। समुद्रात बेपत्ता झालेल्या 3 भारतीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्च अँड रेस्क्यू मोहीम वेगाने राबवली जाते। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय की बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात सरकार असून सर्व नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी भारताने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील वाढत्या अस्थिरतेने आता धोक्याची पातळी ओलांडली असल्याचं स्पष्ट झालंय। भारताने जागतिक व्यासपीठावरून ठामपणे सांगितले की जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा असलेले आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले समुद्री मार्ग हे कोणत्याही भूराजकीय संघर्षापासून आणि युद्धापासून दूर ठेवले पाहिजेत। व्यापारी जहाजांना अशा प्रकारे युद्धात लक्ष्य करणं ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे। आंतरराष्ट्रीय समुद्री कायद्यांचे पालन करणे ही जगातील सर्वच देशांची, विशेषतः महासत्तांची जबाबदारी असल्याचं भारतानं ठणकावून सांगितलंय। या संपूर्ण घटनेत अत्यंत संशयास्पद आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे एवढा मोठा हल्ला होऊन आणि भारताने इतकी आक्रमक भूमिका घेऊनही अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून या घटनेबाबत मर्यादित माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे भारताने अधिक स्पष्टीकरण मागितलंय। त्यामुळे या व्यापारी जहाजावर हल्ला करण्यामागे अमेरिकेचा किंवा संबंधित दलांचा नेमका काय हेतू होता याबाबत अद्याप जागतिक पातळीवर संभ्रम कायम आहे। मात्र आपल्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्यामुळे भारताने कोणत्याही दबावाला बळी न पडता कूटनीतिक चर्चा आणि तात्काळ युद्धविराम करून हा तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय। मात्र अमेरिका इराण संघर्ष आणखी तीव्र होत असून दोन्ही देशांनी सलग दुसऱ्या दिवशी एकमेकांविरोधात लष्करी कारवाया केल्यात। अमेरिकेने इराणमधील लष्करी तळ, रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणांवर 49 टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी हल्ले केल्याचा दावा केलाय। याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला असून इराणी लष्करानं 18 अमेरिकन लष्करी सुविधांना लक्ष्य केल्याचं म्हटलंय। या वाढत्या संघर्षामुळे पश्चिम आशियात मोठ्या युद्धाची भीती निर्माण झाली असून होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव कमालीचा वाढलाय। जागतिक तेल पुरवठा आणि समुद्री व्यापारावरही या संघर्षाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या संपूर्ण देशाचं लक्ष ओमानच्या समुद्रात सुरू असलेल्या शोध मोहिमेकडे लागलं असून ते 3 बेपत्ता भारतीय नागरिक सुखरूप परत यावेत यासाठी देशवासीय प्रार्थना करतायत। या घटनेमुळे आता अमेरिका, इराण आणि भारताच्या त्रिकोणी संबंधांना कोणतं नवं वळण मिळते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।